त्या आसावरीची अशी वाट लागली ना, मला तर खूप आनंद होतोय. आयुष्यभर एखाद्या काळ्या मांजरीप्रमाणे माझ्या रस्त्यात आडवी आलेली. हर्षला माझ्यापासून तिनेच दूर केलं. तिच्यामुळे मी तुरुंगात गेले. काही नाही सहन केलं मी तिच्यामुळे. मी तिथे गेलो आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती खचून गेली. तिला वाईट वाटलं तर काय? तसं नाही भाऊजी. शिवाय असं बघा की सावरी कितीही धीराची असली ना तरी अशा वेळेला जर थोरा मोठ्यांचा आधार मिळाला ना तर बरं असतं माणसाला. म्हणून म्हटलं मी. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी येतो, मी जाऊन येतोच. उद्या सकाळीच जातो मी. बरं. अपने भाई का पैसा लेके भागता है क्या? हाँ बोलना अभी. बघा माझं चुकलं. मला माफ करा. मी तुमचे पैसे बुडवणार नव्हतो. मी पळून जात नव्हतो. मी पैसे देणार होतो. फक्त माझी व्यवस्था होत नव्हती म्हणून. पण झाली माझी पैशाची व्यवस्था झाली. मला मारू नका. मी तुम्हाला पैसे देतो. मी तुम्हाला तुमच्या बाईचे पैसे देतो. आत्ता देतो. आत्ता लगेच. तुम्ही बसा गाडीत. चला माझ्यावर. मी देतो पैसे. प्लीज मला मारू नका. प्लीज बसा. भोसले रोक, मैं तो गोली चला दूंगा. रोक, अबे रुक, नहीं तो गोली चला दूंगा. भोसले रोक, नहीं तो गोली चला दूंगा. रोक. आज हर्षला आता माझी गरज आहे. रादर माझ्यापेक्षा जास्त त्याला पैशाची गरज आहे. आणि सध्या माझ्याकडे पैसा आहे. अशा वेळी मी जर त्याची मदत केली तर तो त्या आसावरीला सोडून माझ्याकडे येईल कायमचा. काल माझ्या स्वप्नात दादा आले होते. मला म्हणाले की राजा काहीही कर आणि माझ्या मुलाला या संकटातून बाहेर काढ. त्यामुळे त्यांना दिलेलं वचन पाळण्याकरता तरी मला शार्दूलला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढायला लागेल. कहां भी छुपा हो मेरे सामने हाजिर करो. 2.5 करोड़ रुपए का कर्जा करके भाग गया है. तुमच्या नवऱ्यामुळे या भाईजानला पहिल्यांदा मान खाली घालावी लागली. मला तो हवाय. तुम्हाला तो हवाय ना, मग जा आणि घेऊन या त्यांना. कारण मलाही त्यांना जाब विचारायचं की का असं वागलं ते माझ्याशी. का त्यांच्यामुळे मी लोकांचे शिव्या शापकायचे. माझी काय चूक आहे सगळं. का माझ्याकडे तुझ्यासाठी एक बातमी आहे जे ऐकून तू खूप खुश होशील. ओके, मी ट्राय करते. ट्राय नाही, कन्फर्म येतेस. ओके बाबा, येते. वाट बघतोय मी नेहमीच्या जागेवर. बाय बाय. हॅलो सावरी, ते नेहा बोलते.